श्री गणेशाय नमः। श्रीमद्संत यशवंताय नमः। आज आपण 7व्या अध्यायाकडे वळत आहोत। रोज आपण अधिक मास महात्म्य वेगवेगळ्या पद्धतीनं कथाप्रसंगातून समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। समाजामध्ये भगवत तत्व हे किती अभय देणारा आहे, निर्भय करणारा आहे, एतद विषयक एक सुश्लोक मी आपल्या पुढे सादर करून आपल्या विषयाकडे वळत आहे। भोगे रोग भयम कुले च्युति भयम वित्तेन्द्रुपालाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम काये कृतांताद भयम सर्वं वस्तु भयान्वित भुवि नृणां विष्णुपदं निर्भयं। गोपाल कृष्ण भगवान की जय। मनुष्य जीवन जगत असताना आपल्याला नित्य भयाला सामोरं जावं लागतं। प्रत्येक गोष्टी मागे भय सामावलेला आहे। कशा प्रकारे? भोगे रोग भयम, आपण अति भोग घेऊ लागलो तर त्याच्यात रोगाचं भय आहे। कुले च्युती भयम वित्ते नृपालात भयम, चांगल्या कुळाला पतनाचं भय आहे, पदच्युत होण्याचं भय आहे। वित्ताला म्हणजे पैशाला चोरांचं भय आहे। मानाला दैन्याचं भय आहे। रूपाला वार्धक्याचं भय आहे। कारण आपण हे जे रूप संपादन केलेलं आहे हे कायमस्वरूपी टिकून राहत नाही। सौंदर्य हे कालांतराने नष्ट होत असतं, तरी पण आपण सौंदर्यावर भारी भरतो, हा गैरसमज आहे। शास्त्रे वाद भयम, शास्त्र पाहू गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतात। गुणे खल भयम काये कृतांताद भयम सर्वं वस्तु भयान्वित भुवि नृणाम, सर्व गोष्टी या भयाला निर्माण करणाऱ्या आहेत। पण एक तत्व आहे, विष्णु तत्व, ईश्वरीय तत्व, ते मात्र आपल्याला अभय प्रदान करणार आहे। विष्णुपदम निर्भयम। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि म्हणून या भगवंताची शरणागती आपल्याला करायची असते। मागील कथेचं अनुसंधान घेत आपण 7व्या अध्यायाकडे वळत आहोत। मागच्या अध्यायामध्ये आपण दीपपूजनाचं, दीपदानाचं महात्म्य समजावून घेतलं। आणि हाच भाग, हाच दोरा पुढे ओढत ओढत पुन्हा लक्ष्मी माता भगवंताला प्रश्न करता आहेत। लक्ष्मी म्हणे, ओ देवादिदेवा, प्रश्नाक्षर परिसावा, पुन्हा दीपदाना ते परिसावा, कृपा करून स्वामिया। मागील अध्यायी कथन दीप सरसाविता जान, मार्जार गेला उद्धरून नवलबिंधान ऐकिले। मागच्या अध्यायामध्ये दीप प्रज्वलनासाठी, दीप ज्योती सारविण्याचं महिमान आपण या ठिकाणी बघितलं। पुढं
ऐसा प्रश्नाक्षर रमेचा अकर्णुनी वदे स्ववाचा स्वामी जो दीनजनाचा वदता झाला ते काळी दीप सरसाविता इतुके पुण्यजी तत्वदा मग दीपा ते विध्वंसिता कवन वार्ता तयाची. म्हणजे दीप सारविता एवढं फल प्राप्त आहे, पुण्य प्राप्त आहे, परंतु दीप विध्वंस केल्यानं, दीप विझवल्यानं काय गती होते हा भाग लक्ष्मी माता भगवंताला विचारताय. मग त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर, त्याविषयीचा इतिहास भगवंत लक्ष्मी मातेला सांगतायत. मग वदे वासुदेव ऐके दीप विध्वंसनाचा प्रभाव ये विषयीचा इतिहास पहावो श्रवण कराहो आदरे. पूर्वी मधुवनाचे ठाई एक सामवेदीय ब्राह्मण असे पाही शांकली नाम तया देही असे निजगृही आनंदे. मधुवनाच्या सान्निध्यामध्ये एक सामवेदी शांकली नावाचा ब्राह्मण वास्तव्य करत होता. कसा होता तो? सदाचारी, शुचिष्मंत, स्नान संध्या वेद पारंगत, देवतार्चनी नित्यर्थ पुराण सांगत स्वगृही. सदाचारी होता, संपन्न होता, स्नान संध्या षटकर्मादी करणारा होता, वेदज्ञ होता आणि देवपूजा करून समाजाला पुराण तो सांगत असे. दृष्ट प्रतिगृह न घे कवनाचा उपार्जना नसे दीन वाचा स्वधर्म पाळून नेमाचा काळक्रमे चालवित. तया ते भार्या उभयता दोघी विमलिका सुशिला पाही एकमय वर्तती त्रिवर्गही नसे काही विपरीत. दोन भार्या होत्या त्याला, एकीचं नाव सुशिला आणि एक विमला, विमल म्हणूया आपण. त्याही त्या ब्राह्मणाला मदत करत होत्या. उभयतांचा संसार संपन्न होता. त्याही वरी अतीत अभ्यागत कथा पुराण श्रवण करी नित्य गृहाचारीही नित्य नैमित्य असे चालवित यथा विभागे. अतीत अभ्यागताची सेवा करणं, त्यांचं आतिथ्य करणं, असा गृहस्थाश्रम ते व्यवस्थित सांभाळत होत्या. धन्य धन्य ऐशी कामिनी पतिव्रता शिरोमणी सदा सादर पती भजणी पूर्व पुण्य लाधिजे. त्यातली ज्येष्ठ पत्नी जी होती सुशिला, ती अतिशय पतिवचनाला जागणारी होती, आज्ञाधारक होती. म्हणजे पतीच्या शब्दामध्ये ती अंतर पडू देत नव्हते, पतिव्रता होती. बघा, हे सगळं जुळून येणं मी मागेच सांगून गेलो की याला भाग्याचं लक्षण म्हणतात. आपण जे भाग्य म्हणतो, द्रव्य संपत्ती मान सन्मान, याला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाही. भाग्य म्हणजे धन पुत्र दारा या गोष्टी नाही आहेत, श्रीमंती नाही आहे. भाग्य म्हणजे काय? संतांचं सान्निध्य लाभणं, संत संगती घडणं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, भगवंताविषयी आवड निर्माण होणं, याला भाग्य म्हणतात. ते भाग्य त्या शंकलीला लाभलेलं होतं. तव कवन एक अवसरी पुराण श्रवण बैसे ते नारी तव तेथे अधिकमास परी केले निर्धारी श्रवण. भाग्ययोग अधिकमास आला आणि अधिक मासाचं महात्म्य ते श्रवण करू लागले. मग निज ध्यास धरुणी मनी परम विनित होऊनी भ्रतारा ते बोलतसे वाणी मधुर वचनी ते धवा. सुशिला
पतीला विचारू लागली, हे नाथ, हे स्वामी देवा, आज कवन पर्वणीचा ठेवा, सर्व जनाचा मिळवणी थवा, जाती रेवा तरी स्नानार्थ. आज माझं अशा दृष्टीस पडलं की सर्व मंडळी, गावातले ग्रामस्थ जन, स्त्री पुरुष सर्व नदीवर स्नानाला जात आहेत. हे का जात आहेत? त्यावेळेला स्वामी सांगू लागले की जरी कृपा करुणी मजा आज्ञा दिधलिया सहज, तरी स्नाना जाऊन या चोज, निरखू आज निज नयनी, ऐकून ऐसी मंजुळवाणी, शांकली बोले ते क्षणी, म्हणे आजीची ये पर्वणी, प्राप्त झाला मलमास. तो सांगू लागला की आज मलमासाला आरंभ झालेला आहे, म्हणजे अधिक मास प्रारंभ झालेला आहे, पर्वकाळ आहे, आणि म्हणून गावातली सर्व भाविक मंडळी ही तीर्थस्नानाकरता सरसावलेली आहे, जात आहे. एक मासवारी चालविता नेम, तरी सकळ पापे होती भस्म, संतुष्टोनी पुरुषोत्तम, पावती आराम स्वपदी. अशा पद्धतीने अधिक मासामध्ये जर आपण महिनाभर तीर्थस्नान केलं तर या योगे आपल्याला इच्छित मनोकामना आपली पूर्ण करून घेता येऊ शकते. आपल्याला आराम मिळतो आणि पुरुषोत्तम सदनाची सुद्धा प्राप्ती होते. म्हणून तरी माझी आज्ञेवरी तू या व्रताचे स्वीकारी, प्रातस्नान करुणी आदरी, दीप दानाते करी सुशीले. तो सांगू लागला की सुशीला, अगं या अधिक मासामध्ये तू हे व्रत कर, आज पर्वकाळ आहे, आणि म्हणून तू स्नान करून दीपदानासाठी सज्ज हो, तुला सुद्धा तुझी इच्छित कामना पूर्ण करून घेता येईल. ऐसी आज्ञा होता ते काळी, परमहर्षयुक्त जाळी ते बाळी, मग नमन करुणी गंगाजळी, स्नाना लागी पातली. पती आज्ञा शिरसावन्य मानून ती स्नाना करता गेली. स्नान करुणी यथाविधी, परतून आली गृहासंधी, करुणी देवतार्चन विधी, दीपदान संधी पाहत. स्नान करून आली आणि मग तिनं दीपपूजन आणि दीपदाना करता अट्टहास केला, प्रयत्न केला. तव येणे प्रकारे जाना, प्रथम दिवशी करीती झाली अंगणा, पासून या द्वितीय दिना यथानुक्रमे करीत असे. रोज तिनं हा छंद लावून घेतला, हे व्रत स्वीकारलं. ती काय करायची? ताम्रपात्री सुकृतेसी, दीप ठेवी तसे सायासी, तया तळवटी मृन्मय कुंभासी, भरुणी ठेवी तसे आदरे. एक तांब्याच्या दिव्यामध्ये ती दिवा लावायची, तुपाचा दिवा, आणि तो दीप एक मातीचा कुंभ म्हणजे मातीची घागर भरून, पाण्यानं भरून, त्या पाण्यावरती ती तो दीप ठेवायची, त्या दिव्याचं पूजन करायची. मग तयाची पूजा विधियुक्त करुणी पाचारी ब्राह्मणा ते, तयाची पूजा करुणी नमस्ते दक्षिणेसहित अर्पित असे. आणि मग पूजन झाल्यानंतर, देवतार्चन झाल्यानंतर तो दिवा ब्राह्मणाला ती सत्पात्री दान करीत असे. आता इथं काही श्रोते शंका घेऊ शकतात. ऐसी आशंका श्रोते चतुर, घेता ऐका हो प्रत्युत्तर, तरी दरिद्र्य व्यथा ऐसी थोर, नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशीला पाही, दरिद्र व्याप्त निजगृही, इतर धातूचा स्पर्श तोही नाही, मृत्तिका पात्र या लागी. श्रोते म्हणतील ती मातीचा घटच का घेत होती? याला कारण त्या ब्राह्मणाचा दरिद्रीच तो संसार होता, दारिद्र्य वास करत होतं, आणि म्हणून ती काही चांदीच्या किंवा सोन्याच्या दिव्याचं दान करू शकत नव्हती. म्हणून तांब्याचा दिवा घेऊन त्या पात्रामध्ये, मातीच्या कुंभामध्ये ती पूजन करून दान करीत असे. ऐसे करिता व्रताचरण सुशीला नित्य करी,
आपण तव सापत्न्य भाव मनी कल्पून करीत असे विघ्न विमला पै. हे सर्व तिचं नित्यकर्म चालू असताना तिची सवत म्हणजे विमल, हिला मात्र हे सर्व चाललेलं पुण्यकर्म खटकत असे, कारण ती स्वतः ते करत नसे. एका पुरुषाते दोघी नारी पाहता दोघीची विपरीत परी, एक मळाते त्यागी स्वीकारी, हे खून चतुरी जाणीजे. असं बहुता आपल्याला पाहायला मिळतं. किंवा आपण कथा ऐकतच असतो. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता, त्याला 2 पत्न्या होत्या, एक आवडती आणि एक नावडती. एक गुणसंपन्न होती आणि एक रूपसंपन्न होती. त्यातली ही विमल रूपसंपन्न होती, सुशीला मात्र गुणसंपन्न होती. तर त्या गुणसंपन्न असणाऱ्या सुशिलेचं कर्म पाहून, पुण्यकर्म पाहून हिला हेवा वाटत असे, द्वेष निर्माण होत असे. म्हणून हिनं काय करावं? असो ते विमळ नारी निशिदिन तपतसे निर्धारी, जेवी मूषका लागी अंतरी बिडाळकू जैसा. ही स्नानाला गेली सुशीला, की तिनं काय करावं? जो सुशीला दिवा लावत असे ती दिवा विझवून टाकत असे. तैशा परी अहोरात्री जपत असे हे सुंदरी, मत्सर धरुणी अंतरी विघ्ना लागी उदित. पहा दुर्जनाचा स्वभाव, दुजिया ते करावा अपाव, हा तरी सहजी स्वभाव अंग प्रभाव दुर्जनाचा. दुर्जन वृत्तीची ती असल्यामुळे दुर्जनाचा प्रभाव हा असतो. म्हणून हे पण एक सूत्र आपण लक्षात ठेवावं की दुर्जनाचा संग करता कामा नये. या लागी श्री रघुपती नको दुर्जनाची संगती, तात्काळ भ्रमे सुमती लागता संगती तयाच्या. आपण प्रमाण ऐकत असतो अभंगातून, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला आणि दुर्जने नाडला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीनं हिरा, अमौलिक असलेला हिरा सुद्धा नष्ट होतो. त्याप्रमाणे दुस्संग हा आपल्याला टाळता आला पाहिजे. सिद्ध आणि दीपदान मग गेली स्नाना लागून, तव येरी काय करी कारण दीप मालवून विझविला. ती दीप मालवू लागली, विझवू लागली. त्यावेळेला सुशीला स्नान वगैरे करून आली. करुणी देवतार्चन म्हणे द्यावे आता दीपदान, नेत्री पाहे जे विलोकून, तो घृतेसहित विझोनी दीप गेला. स्नान संध्या वगैरे म्हणजे नित्यकर्म आटोपून आल्यानंतर तिनं पाहिलं, घरी आल्यानंतर दिव्याचं पूजन करायचंय, दीपदान करायचंय. ती त्या ठिकाणी पाहू गेली तर दिवा मालवलेला असेल. चित्ती म्हणे मार्जार करडी, करुणी गेले एक क्षणी, पुन्हा साहित्य मिळवणी जरी कामिनी दीपदान. तिला वाटलं की या ठिकाणी मांजर वगैरे आली असेल आणि मांजरीनं तो दिवा विझवलेला असेल, म्हणून तिनं पुन्हा सिद्धता केली, दिवा लावला, दिव्याचं पूजन आरंभलं. ऐसे प्रत्यही होत जाय, एरी म्हणे होतसे काय, घडत असे जो पर्याय विदित नव्हे तयते. ऐशिया परी ते विमळा पाही, कर्म करुणी विचारे स्वगृही, सुशीला खेद करी हृदयी, म्हणे कवन आपाई प्रवर्तला. असं रोजच होऊ लागलं. हिनं स्नानाला जायचं, सगळी सिद्धता करून जायची, दिवा लावून जायचा, दीपदानाकरता प्रवृत्त व्हायचं. स्नान करून आल्यानंतर सुशीला मात्र काय बघायची? दिवा मालवलेला असे. मग ती विचार करायची, नेनो जन्मांतरीचा ठेवा, मज कैसे घडेल पुण्य देवा, हे जनार्दन माधवा कवन उपाया करू मी. ती विचार करायची की देवा असं का होतंय, माझी पुण्याची सामग्री कमी आहे का, म्हणून मला या सगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. परी तयादिनी काय केले विबलेने, मनी जाणितले म्हणून घृतपात्री भरून ठेविले, उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहून आपले नयनी खेद करीती झाली मनी,
म्हणे देवदेवा चक्रपाणी, यासी या लागुनी करू काय, वृत्तांत सांगितला व्रतारासी, तो तव विहित धर्म नोहे मजसी, सवती मत्सर म्हणून तयासी निज मानसी क्रोधे भरले. हे सर्व वृत्तकथन त्या सुशीलेनं स्वपतीला म्हणजे आपल्या पतीला केलं, शांकलीला केलं. किंवा मी रोज असं व्रत करते, परंतु तो दिवा मात्र रोज मालवलेला असतो, विझलेला असतो, असं का होतं? माझ्या सेवेत काही कमतरता आहे का? माझी पुण्यसामग्री कमी आहे का? असं दुःख ती आपल्या पतीजवळ व्यक्त करू लागली. ऐसे विचारून अंतरी काही न बोले ते सुंदरी, कुस मुसुनी राहे अंतरी गृहाचारी वर्तत असे. येणे प्रकारे करुणी व्रत करीती झाली संपूर्ण, करुणी या उद्यापन जाण ब्राह्मण संतर्पण यथाविधी. परंतु तिनं आपलं जे कर्म आहे ते श्रद्धेनं केलं. महिना पूर्ण झाला, त्या कर्माच्या द्वारे तिनं माउंद म्हणजे उद्यापन केलं सफलते करता. परंतु या कर्मातून सुद्धा भगवंत संतुष्ट झाला. पुढं काय झालं? एक मास संपूर्ण भरता काय प्रवर्तली कथा, तिघे पुत्र विमलेसी असता मृत्यू पंथा ते गेली. इकडं मात्र हिचं व्रत सफल झालं सुशिलेचं, परंतु विमल जी स्त्री होती तिचे जे 3 पुत्र होते ते अचानक निवर्तले म्हणजे वारले. एका मागे एक मरण पावले हो सम्यक, नेत्र जाऊनी अंधत्व देख तेही देख पावली. ती पण अंधत्व पावली. या भगवत कर्मामध्ये अडचण निर्माण केली, बाधा निर्माण केली, त्याचा परिणाम तिला स्वतःला भोगावा लागला. ती अंध झाली. नेत्री न दिसेची काही, पापचित वावरे स्वगृही, मग आठवीतसे हृदयी शेषशाही परमात्मा. आणि मग केल्या कर्माचं दुःख तिला होऊ लागलं. जाणीव झाली हे भगवंताच्या अवकृपेनं सर्व झालेलं आहे. आणि म्हणून मग रमा माधवाला भगवंताला ती आठवू लागली. हृदयी परम गैवरुणी मग 8वी पूर्व क्रमाते जाण, हे भगवान जनार्दन जाणून कर्म हे केले. देवा, मी हे दुष्कर्म केलं म्हणून मला हे पाप झालेलं आहे. मी तव अपराधी बहुत, पुढे केवी होय माझा प्रांत, म्हणून तळमळे हृदयात निशी दिवस तळमळी. मग ती तळमळ करू लागली, इच्छा व्यक्त करू लागली. आता मी तर हे दुष्कर्म केलेलं आहे, पण यातून माझी सुटका कशी होऊ शकेल? आता विवेक जागृत झाला. सुट तुशी गुदमाशी आपण म्हणतो, म्हणजे आपण जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. आपण सुद्धा अशा प्रसंगांना सामोरं जात असतो, परंतु आपण अनेकांना बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याचं सुख हे आपल्याला दुःख वाटत असतं. म्हणून हा दुजाभाव आपल्याला, भेदभाव आपल्याला टाकता आला पाहिजे. सर्वांवर प्रेम करता आलं पाहिजे. भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलेला आहे. भेदभाव करणं हा अमंगळ भाव आहे. आणि म्हणून आपण सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, सर्वांना आपलं म्हणून सांभाळता आलं पाहिजे. हे सर्व, या सर्व गोष्टी आपल्याला या कथाप्रसंगातून किंवा पुराणातून, साहित्यातून समजावून घ्यायच्या असतात. याच्यासाठी कथा श्रवण करायची असते. हा टाइमपास नव्हे. बऱ्याच वेळेला काही विज्ञानवादी लोक किंवा अतिसुशिक्षित लोक असं म्हणतात की हा टाइमपास आहे, पण हा टाइमपास नाही. स्वाध्यायाचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादा नेहमी आपल्या प्रवचनातून सांगायचे काय, की मनुष्य हा सुशिक्षित झाला पाहिजे. मनुष्य सुशिक्षित व्हावा, पण तो सुसंस्कृत झाला पाहिजे. नुसता सुशिक्षित होऊन उपयोग नाही,
तो जर सुसंस्कृत झालाच नाही तो मनुष्य जीवन उन्नत करू शकत नाही, यशस्वी करू शकत नाही. त्याचं जीवन हे पशुतुल्यच म्हटलं जातं. याचा विवेक, हे चिंतन ती विमल आता करते. आधी कर्म जैसे करावे, तत्काळ लागे ते भोगावे, पुढे यमयातना ते स्वभावे, न चुके कल्पांत काळी. या लागी विवेक करुणी, सावध वर्तावे हो जनी, पुढे अवघड यमजाचनी, नरक विज्ञान सुटेना. एक दिवस आपल्याला जायचंय, यमाचे दूत आपल्याला घ्यायला येतील. ते काही आपल्याला पालखीत बसून घेऊन जात नसतात. जर आपण दुष्कर्म केलेला असेल तर ते आपल्याला ठोकतच नेतात. तुकोबारांचे एक प्रमाण आहे, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. ते आपल्याला तोडत नेत असतात. म्हणून हे सर्व आपण चिंतन केलं पाहिजे, सारासार चिंतन केलं पाहिजे. हे चिंतन आता ती विमल करते आहे. व्यासादिक महर्षी वाल्मिकादी तपो राशी, पुराणे करुणी ठेविली जगासी, तरुणो पायासी निर्धारे, परी जग हे अंगलट मोठे, कोणी न जाती त्या वाटे, म्हणून दुःखी होती अचाटे, जातात वाटे यमपुराच्या. हे सर्व संत मुनी ऋषींनी संतांनी सांगून ठेवलेलं आहे. परंतु आपण योग्य वयामध्ये त्या मार्गाचं अनुसरण करत नाही. आपल्याला त्यावेळेला या सगळ्या गोष्टी विसंवादी वाटतात, फालतू वाटतात. परंतु योग्य वयामध्ये आपल्याला या गोष्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपण तीर्थयात्रा करतो केव्हा करतो? आफ्टर रिटायरमेंट, ज्या वेळेला हे शरीर साथ देत नाही. हात टाळी वाजवू शकत नाही, पाय चालू शकत नाही, मुखानं आपण सांगितलं की राम राम म्हणा. आता ते वाचेंद्रिय पण बिघडलेलं असल्यामुळे ते म्हणतं लांब 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 लांब. भगवंतापासून तो लांबच असतो. म्हणून जोपर्यंत हे शरीर सक्षम आहे तोपर्यंत संत ऋषी सांगतायत की तुम्ही चांगल्या मार्गाचं अनुसरण करा, चांगल्या मार्गावर चालू लागा. तो सत्पथ आहे, तो धर्मपंथ आहे. त्या धर्मपंथावर चालण्यासाठी आपण उद्युक्त व्हायचं आहे. मग मी तवा अभागी मोठी, परमदैवाची करंटी, नेने काही हातवटी, व्रतदाने उद्यापणे, ऐसे करिता चिंता कालांतरे ती मृत्यूपथा, पावती झाली तत्वता यम व्यथा दारुण. यमदूत तिला घेऊन गेले. चित्रगुप्तांनी तिची सगळी माहिती जाणून घेतली आणि त्याप्रमाणे तिला कुंभपाकासारख्या नरकामध्ये टाकण्यात आलं. नरकाला ती प्राप्त झाली. अशा वेळेला ती चिंतन करते, सोय रे आणि आप्त पाही, हे तव राहते ठाईचे ठाई, परी तेथीची न जाणती सोयी, पाडिती आपाई प्राणिया. आपण जो काही गोतावळा जोडलेला आहे, हा गोतावळा आपल्याला त्या वेळेला कामी येत नाही. आपण जे कर्म करत असतो, जे पुण्यकर्म करत असतो, त्या पुण्याचीच शिदोरी अशा वेळेला आपल्याला सहाय्य ठरत असते, आपलं जीवन उन्नत करत असते. म्हणून सर्व सुखाचे सांगाती, शेवटी कोणी कामा न येती, ही तव जनाची असे प्रवृत्ती, न जाणती हिताहित. यासाठी आपण या संसारामध्ये फार काल गुरफटून न जाता राहता आपल्याला सत्कर्माकडे आरूढ होता आलं पाहिजे. बघा, आम्ही एक भजन म्हणत असतो. भजन आहे थोडं विनोदी आहे, पण ऐकून आपल्याला त्याच्यातला बोध नक्की आवडेल. लोकोक्ती आहे ती, संसाराला देह लावला घासून घासून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वासून. एक दिवस कसं जायचंय आपल्याला? सहज निघून जायचंय. यासाठी विचार करायचा. सगळं म्हणे माझ माझ,
परी आहे का बाळ ओझ सगळं म्हणे माझ माझ, परी आहे का बाळ ओझ भावकीच्या वाट्यासाठी बसला रुसून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वासून. आला होता तसा मेला, आला होता तसा गेला, हाव करुणी करुणी मेला, चौघांच्या खांद्यावर गेला बसून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वासून. कसं नेलं जातं त्या ठिकाणी? स्मशानात गेलं मड, जाळून पुरून मागे पुढं, स्मशानात गेलं मड, जाळून पुरून मागे पुढं, शिरापुरी दिवस तुझा खातीला सून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वासून. एक दिवस आपल्याला निघून जायचंय, यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. जन्माचे सार्थक करा, सद्गुरूचे पाय धरा, दुनियेचा हा बोध सांगतील ठासून, अंतकाळी जायाच तोंड वासून. मृत्यू हा आपल्याला एक दिवस कवटाळणार आहे. याचं चिंतन आपण योग्य वयात केलं तर आपल्याला दुःख भोगावं लागत नाही. जे चिंतन त्या विमलेनं केलं नाही म्हणून तिला या सर्व यातना भोगाव्या लागत आहेत. कुंभपाक सारखा नरक तिला प्राप्त झाला. एवढंच नाही तर मग जन्मा घातली ग्राम सुकरी, मग व्याघ्र तया दुसरी, शृगाळ जन्म तिसरा, वड वाघळी चौथी पै. तिला गावातलं सुकर केलं, डुक्करीन केलं. पुढच्या जन्मामध्ये तिला व्याघ्राचा म्हणजे वाघाचा जन्म प्राप्त झाला. पुढं कोल्ह्याचा जन्म प्राप्त झाला, ती वडवाघूळ झाली. असे अनेक जन्म तिला भोगावे लागले. मग मीन होऊनी जळी, थिल्लरोद काते तळमळी, तयावरी ते घार घाली, आकाश पोकळी फिरत. एका डबक्यामध्ये ती मासा सुद्धा झाली, अवकाशामध्ये भराऱ्या मारणारी ती घार झाली, भक्षा करता ती फिरू लागली. ऐसे अनेक जन्म भोग भोगिता, परम कष्ट झाले तत्वता, नको नको हे जन्म व्यथा, श्री रघुनाथा घडू देऊ. आणि मग हे सर्व दुःख भोगत असताना ती भगवंताला विनवणी करते, देवा असं दुःख मला देऊ नको. या परी दीप विध्वंसन तेची कथिले होय कारण, ऐका पुढील कथन सुशिलेचे कैसे पै. कालांतरे करुणे जाण तेही पावली असे मरण, विष्णुदूती विमान वाहुनी नेले पै ती येते. कालांतरानं सुशिलाही मरण पावली, तिला घ्यायला विमान आलं. बघा, या लागी पुरुष अथवा नारी व्रत कीजे हो निर्धारी, ये कलियुगा माझारी, उपाय श्री हरिपै केला. दोघी स्त्रिया पावता निधन, चित्ती उदास तोची ब्राह्मण, तिघे पुत्र पावले मरण. पुढे संतान नसेची, दोघं पत्न्या मरण पावल्या, मुलंही मरण पावले. मग मात्र तळमळ लागून राहिली त्या शांकली नावाच्या ब्राह्मणाला. विचार करू लागला तो. कालांतरानं तोही मरण पावला. या परी कष्टी तो ब्राह्मण पावता झाला परमक्षीण, कालांतरे पावला मरण, नेला बांधून यमदूती. त्याला मात्र मेल्यानंतर यमदूतांनी बांधून नेलं. का बांधून नेलं तुम्ही विचार करा. किंवा तो तर सत्कर्म करत होता, चांगलं कर्म करत होता, परंतु त्याची संगती बिघडलेली होती. अशा दुष्कर्म करणाऱ्या पत्नीच्या संगतीमध्ये तो काही काल वास्तव्य करून होता. जैसा करे संग वैसा चढे रंग. म्हणजे पत्नी जर ही पतिव्रता असेल ती कुळाचा उद्धार करत असते, पण ती दुष्कर्म करणारी असेल तर ती कुळाचा घात करायला सुद्धा त्या ठिकाणी उद्युक्त होत असते. आणि म्हणून पहिलाच ब्राह्मण पुण्यशील, दान धर्म आचारशील, या लागी तयाते केवळ नसे हळहळ जाचनीची.
पहिलाच पुण्यशील असलेला ब्राह्मण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं यमदूतांनी बांधून नेला. हे ज्या वेळेला नारदांनी त्या सुशिलेला सांगितलं त्यावेळेला सुशिला भगवंताला विनवणी करती झाली. म्हणे, देवदेवा ऋषिकेशा, तू तव कृपाळू होशी तरी कोण दशा भ्रताराची निज मानसी विचारा. मग संतुष्ट होनी नारायण तया आनवी धाडुनी विमान. मग उभयता दोघे जण वैकुंठ भुवना पावली ते. आणि मग सुशिलेच्या सांगण्यानुसार विनंतीनुसार भगवंत संतुष्ट झाले आणि तिच्या पती सहवर्तमान सुशिला भगवंताच्या सदनी प्राप्त झाली, वैकुंठ लोकाला प्राप्त झाली. समर्था केला पाहुणेर बरवा म्हणून दुर्बळा ते अव्यरावा. हे केवी उचित थोरीवा विहित भावा न दिसेची. आणि म्हणून या मलमासामध्ये अशा प्रकारचं सत्कर्म प्रत्येक मनुष्यानं करण्यासाठी उद्युक्त व्हायचं आहे, तयार व्हायचं आहे. कारण प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. हा भाव, हे सूत्र या अध्यायातून ग्रंथकर्ते भगवंत सांगतायत. स्वस्ति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित सप्तमोध्याय गौडहा. श्रीराम जय राम जय जय राम. हरि विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय.